राज्यातील गरीब रुग्णांना आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून आर्थिक मदत मिळणं अधिक सोपं झालेलं आहे. नेमकं काय यामध्ये बदल झालेला आहे या सांगण्यासाठी आपल्यासोबत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आहेत. नेमका आता बदल काय झालेला आहे? कारण यापूर्वी थेट पेशंटना अर्ज करावा लागत होता. काय आता बदल असणार आहे? आपण पाहितलं की आपल्या राज्याचे जे कर्तव्यगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी गतिमान आणि पारदर्शीपणाने रुग्णांना, ज्या गरीब आणि गरजू रुग्णांना या ठिकाणी मदत झाली पाहिजे, यासाठी 2014ला या मुख्यमंत्री सहायता निधीची सुरुवात या ठिकाणी केली आणि त्यानिमित्तानं वेगवेगळे बदल आणि आजच्या या टेन्यूरमध्ये त्यांनी सांगितलं की पारदर्शीपणाने आणि जो रुग्णांना मनस्ताप या ठिकाणी करावा लागत होता की स्वतः अर्ज करणे आणि ज्यांना मेल किंवा कसं करावं हे कळत नव्हतं आणि ज्या क्वेरी आम्ही बॅक करायचो त्यासुद्धा त्यांना समजायला वेळ लागत होते, अशा रुग्णांचं या ठिकाणी मनस्ताप न होता त्यांना या ठिकाणी मंत्रालयामध्ये यावं लागत होतं आणि त्याचा फॉलोअप करावा लागत होता. याच्यामध्ये मागच्या 2025ला त्यांनी एक आढावा बैठक याची घेतली आणि त्यात काही आदेश आम्हाला केले होते, ज्यामध्ये रुग्णांना सुकर आणि जलद गतीने कशी मदत करता येईल आणि ते ट्रान्सपरन्सी पद्धतीने कसं असेल त्यासाठी त्यांनी काही गाईडलाईन दिल्या आणि त्यानुसार एक प्रणाली आम्ही या ठिकाणी निर्माण केली की ज्या माध्यमातून आता रुग्णालय जे इम्पॅनल रुग्णालय मुख्यमंत्री सहायतानिधीमध्ये आहेत तेच रुग्णालय आता त्या रुग्णांचा अर्ज या ठिकाणी करेल आणि फक्त रुग्णांना त्याची लिंक जाईल आणि प्रत्येक गोष्ट आता रुग्णांना कळणार आहे की त्याचा अर्ज प्राप्त झालेला आहे, त्याला किती मंजूर झालेली आहे, काही क्वेरी असेल किंवा काही त्या ठिकाणी अडचण असेल तर त्याला बॅक केली जाईल, जेणेकरून रुग्णाला फक्त त्याची माहिती कळेल आणि सर्व गोष्टी कंप्लायन्स करण्याचं काम हे आता रुग्णालयाचं असणार आहे. जेव्हा रुग्ण त्या ठिकाणी ॲडमिट असेल, ज्या दिवशी ॲडमिट असेल त्याच दिवशी त्या ठिकाणी अर्ज करणे आणि वर्किंग अवरच्या 8 तासाच्या आत त्याला ती मदत या ठिकाणी देणं हे आपल्या या पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये साधारणतः अपघात असेल किंवा काय, कारण त्यासाठी FIR करावं लागते, त्यानंतर तुम्हाला तो FIR देखील तुम्हाला द्यावा लागतो, परंतु त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये पेशंटवर उपचार करण्यासाठी काही ॲडव्हान्स रूपात देणं वगैरे अशा काही गोष्टी होणार आहे. आपण पाहिलं की रुग्णांना खूप काही डॉक्युमेंट या ठिकाणी जोडावं लागत होती, जसं की सिव्हिल सर्जन किंवा मेडिकल कॉलेजला जाऊन त्या डॉक्टरांची सही घेणं आणि त्यात वेळ जायचा आणि एखादी रुग्णालय त्या ठिकाणी नसेल तर शिफारसपत्रापासून सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे की तो हॉस्पिटल त्यामध्ये इम्पॅनल आहे की नाही आहे. मग काही रुग्ण असे होते की जे आजार बसत नाही ते पण अर्ज या ठिकाणी करायचे आणि आशा ठेवायची की मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळेल आणि त्यात वेळ जायचा. शेवटी त्यांचं वेळ आणि पैसाही त्या ठिकाणी चुराटा होत होता. तसेच काही रुग्णालयामध्ये इतर योजना असतानासुद्धा त्यांना कळायचं नाही आणि त्यातनं मध्ये इतर योजनाचा लाभ न मिळणे आणि CMRFचा न मिळणे, पण ह्याच्यामध्ये मध्यम मार्ग म्हणून डिजिटल करणं आणि त्या माध्यमातून लगेच इन्स्टंट रुग्णांना त्या ठिकाणी माहिती मिळवणं आणि त्यांच्या काही अडचणी असतील त्यासुद्धा आपण एक डेडिकेटेड एक टोल फ्री नंबरसुद्धा या ठिकाणी या मुख्यमंत्री सहायता निधी आणि इतरही योजना, राज्य आणि केंद्राच्या योजनांची माहितीचं एक टोल फ्री नंबरसुद्धा आपण या ठिकाणी करतो आहे. थेट रुग्णाला मदत मिळाली किंवा नाही या संदर्भात देखील त्या रुग्णाला समजेलच, परंतु यामध्ये रुग्णालयांकडून काही गैरप्रकार होईल का, अशा प्रकारची देखील एक शक्यता वर्तवली जाते, त्याला कसा आळा घातला जाईल? खरं म्हणजे याच्यासाठी विविध प्रकारचे जे आपले डॉक्युमेंट आहे, रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, उत्पन्न दाखला असेल, याची API आणि ज्या वेळेला आधार ऑथेंटिकेशन ज्याचा आधार असेल त्याला OTP या ठिकाणी येणार आहे आणि जो रुग्ण आहे त्याचाच आधार त्याला OTP जाईल, जेणेकरून याचा फ्रॉड होणार नाही. आणि याच्यामध्ये जो युटिलायझेशन सर्टिफिकेट आपण देणार आहोत, जो असा असेल की ज्यामध्ये त्याचं तपासणी काय झाली, त्याच्यावर काय प्रोसिजर करण्यात आली आणि काय साहित्य वापरलं ते सुद्धा रुग्णांना आपण कळवणार आहे. आता काय होत होतं की आपण जे मंजुरी पत्र दिलं ते रुग्णांना कळायचं नाही, आता प्रत्येक गोष्टी रुग्णांना कळणार आहे, जेणेकरून तो अलर्ट राहील आणि त्याला काही अडचण असेल त्यासुद्धा कळतील. असं होणार नाही की मला असं वाटतं की डिजिटलमुळे ह्या गोष्टी सोप्या होतात आणि त्या गोष्टी करणं माननीय मुख्यमंत्र्यांनी या निर्देश दिले होते, त्यानुसार गेली 6 महिने याच्यावर आपण काम केलं आणि ते आता नावारूपाला येते. पुढच्या आठवड्यात त्याचं आपण घोषणा करूच. आता आपण ट्रायल बेसवर काही रुग्णालयांबरोबर KYC करणं, त्याला पासवर्ड ID देणं आणि पुढे चालून लोकप्रतिनिधींनासुद्धा त्याचं कसं ॲक्सेस करता येईल याचीसुद्धा रचना लावणं आणि पुढच्या किंवा नेक्स्ट आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदीची आढावा बैठक घेऊन त्याला घोषणा करतीलच. ओके. खास करून यामध्ये आणखी एक समस्या येते की ज्यामध्ये जेव्हा सुट्टी लागून असते तेव्हा मात्र थोडंसं ज्या फाईल आलेल्या असतात त्याच्यावर कारवाई करणं वेळ जातो फाईलमध्ये. खरं तर आता वर्किंग अवरच्या 8 तासात याची मंजुरी मिळणार आहे आणि शनिवार रविवारसुद्धा आमच्या टीम या ठिकाणी काम करतील आणि त्या माध्यमातून जे डेडिकेटेड AI बेस आणि डिजिटल असल्यामुळे हे फास्ट झालेलं आहे. नाही तर अगोदर काय होतं की मेलवर आलेले डॉक्युमेंट त्याला मग ऑनलाईनला घेणं, मग ते व्हेरीफाय करणं,
पुन्हा क्वेरी काढली किंवा पुन्हा तो मेल येणं, असं खूप काही गोष्टी होत होत्या. आता या माध्यमातून रुग्णालयानं केल्यामुळे ते अचूक डॉक्युमेंट येतील किंवा काही डॉक्युमेंट या ठिकाणी अपूर्त असेल तर त्याची पुन्हा मी मेल करू. आमचा जिल्हा कक्ष जो आहे मुख्यमंत्री सहायता निधी, त्यात त्यांना सहयोग करेल, त्या रुग्णांना पेशंटना फोन करेल. आमच्याकडनं जी वॉर रूम आणि कॉल सेंटर असेल तोही फोन करेल रुग्णांना की तुम्ही हे डॉक्युमेंट ताबडतोब सबमिट करा. रुग्णालाही मोबाईलवर कळेल की माझं हे डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे आणि रुग्णालयसुद्धा त्यांना तगादा लावेल की तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा. कारण ह्याच्यामध्ये खूप मोठा बदलाव आणलेला आहे आपण, की अग्रिम रक्कम या एकूण रक्कमच्या 30% रक्कम आपण त्यांना देणार आहेत आणि एकदम सुरुवातीला एकूण मंजूर केल्यानंतर 30% रक्कम आणि ज्या वेळेला त्याचे उपचार होतील आणि डिस्चार्ज करायच्या 2 तासाच्या अगोदर युटिलायझेशन आपल्याला सबमिट करणं गरजेचं आहे आणि उरलेली 70% रक्कम त्या ठिकाणी होईल. म्हणजे रुग्ण ज्या हॉस्पिटलला ज्या वेळेला असेल तेव्हा 100% रक्कम त्याला अदा करण्यात येईल, जेणेकरून ती केस टू केस डिस्पोज होईल आणि रुग्णांना त्याचा बेनिफिट होईल. अनेकदा असं पाहायला मिळायचं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे बरेचसे पेशंट त्यांचे नातेवाईक आलेले पाहायला मिळायचे. खास करून नातेवाईक फॉलोअप घेत असताना मंत्रालयात अनेकदा दिसायचं. तर हे चित्र आता बंद होईल. खरं म्हणजे या राज्याला दूरदृष्टी असलेला नेता या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेला ह्या मुख्यमंत्री सहायता निधीचा आढावा घेतला त्यावेळेला त्यांना ह्या गोष्टी सर्व मांडल्या की रुग्ण स्वतः कसे अर्ज करायचे, ज्यांना कधी मेल कळत नाही, मग एखाद्या DTP सेंटर किंवा कोणत्या सेंटर जाऊन अर्ज करणे, मग एखादी क्वेरी असेल त्यांना ते समजायचे नाही, मग शेवटी या मंत्रालयात येणे, लाईनमध्ये उभं राहणं आणि शेवटी आपल्याकडे येणं आणि मग कळायचं की अरे त्याचं नामंजूर झालेलं आहे. ह्या गोष्टी ज्या कधीच कळल्याने हे बंद झालं पाहिजे. गतिमान पद्धतीने या ठिकाणी कार्यभार चालला पाहिजे आणि ट्रान्सपरन्सी पद्धतीने असला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट जो लाभार्थी त्याला कळलं पाहिजे. ह्या दृष्टीने ही प्रणाली आपण सुरू केली. मला असं वाटतं की या निमित्तानं मोबाईलवरच जे रुग्ण असतील किंवा आता बघा रुग्ण असेल, रुग्णाचा नातेवाईक असेल, शिफारस करणारे लोकप्रतिनिधी असेल, रुग्णालय असतील किंवा आपला जिल्हा कक्ष असे त्याच्यात इन्व्हॉल्व केलेले आहेत. ज्याच्याकडनं म्हणजे एखाद्या रुग्णाला कळलंच नाही तर जिल्हा कक्ष त्यांना कॉल करून सांगू शकतो, रुग्णाला त्यांना कॉल करून सांगू शकतो नातेवाईकांना की तुम्ही हे करा. एखादी विधायक ज्या ठिकाणी आमदार किंवा लोकप्रतिनिधी असेल ते त्यांना सांगू शकतात की बाबा हे डॉक्युमेंट सबमिट कर. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या योजना आणि सगळ्या प्रकारची माहिती देणारं हे आहेत आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांचं विचारानं हा सुरू झालेला मुख्यमंत्री कक्ष आहे आणि ज्या व्यक्तीने हा केला असेल तो दूरदृष्टी असलेला नेता आहे आणि त्या निमित्तानं आता त्याला डिटेल कसं करता येईल, लोकाभिमुख कशी करता येईल आणि लोकाभिमुख पद्धतीने हे करायचं काम आपण करतोय. धन्यवाद. तर राज्यातल्या या गरीब रुग्णांसाठी एक महत्त्वाचा बदल जो आहे तो या निमित्तानं केला गेलेला आहे. त्यामुळं आत्ता थेटपणे रुग्णांना कुठलीही कागदपत्र जमा करायची गरज नाही. संबंधित रुग्णालये हाच त्याचा फॉलोअप घेतील आणि त्याची थेट लिंक ही रुग्णांकडे प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून रुग्णांना देखील समजेल की आपल्या खात्यावर किती पैसा आलेला आहे, त्याचं युटिलायझेशन किती केलेलं गेलेलं आहे आणि या सर्व फाईलीचा त्याचा जो ट्रॅक जो आहे तो ऑनलाईन ट्रॅक देखील करता येणार आहे. त्यामुळं एक पारदर्शक कारभार जो आहे तो CM रिलीफ फंडाच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये होऊ पाहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.